सर्वांना सविनय जय भीम। समता सैनिक दल जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीनं 7 जून ते 9 जून दरम्यान मार्शलसाठी कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे। अत्यंत चांगला उपक्रम चंद्रपूर जिल्ह्यातील समता सैनिक दलानं हाती घेतलेला आहे आणि त्यामुळं जिल्हा कार्यकारिणी प्रामुख्यानं मार्शल अमर्तेजी, मार्शल धम्मदीपजी, मार्शल दिलीप पाटीलजी या सर्वांना मी या निमित्तानं धन्यवाद देतो। मी आपल्या सर्वांचा आभारी यासाठी मानतो की आपण मला एक महत्त्वाचा विषय देऊन माझं मत त्यावरती व्यक्त करण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली। मला जो आपण विषय दिलेला आहे तो विषय आहे आर्थिक उन्नतीसाठी सामाजिक आर्थिक प्रयास आणि त्यावरचे उपाय कोणते आहेत ते। आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा हा विषय आहे आणि म्हणून या विषयाला सुरुवात करत असताना नेमकी हा विषय घेण्याची आवश्यकता दलाला का भासली त्याचं मी थोडक्यात विश्लेषण करेन आणि त्यानंतर मग सगळा पुढचा जो भाग आहे तो पुढचा भाग मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेन। मित्र, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या देशामध्ये गरिबी आहे, या देशामध्ये दारिद्र्य आहे। आता हे गरिबी म्हणजे आहे तरी काय, दारिद्र्य आहे तरी काय? तर जेव्हा एखादा व्यक्ती किंवा एखादं कुटुंब त्याच्या वैयक्तिक स्तरावरती अपुऱ्या उत्पन्नाच्या जो एक स्तर त्यांच्यामध्ये निर्माण होतो आणि ह्या अपुऱ्या उत्पन्नाच्या स्तराला आपण दारिद्र्य किंवा गरिबी अशा पद्धतीने संबोधतो। आणि आपल्याला माहिती आहे की जे लोक गरीब आहेत, जे दारिद्र्यामध्ये जीवन जगत आहेत, अशा लोकांना ज्या मूलभूत गरजा आपण ज्याला म्हणतो की अन्न, वस्त्र, निवारा, या किमान गरजांची पूर्तता देखील अशा व्यक्तींना करता येऊ शकत नाही। आणि म्हणून आपल्या देशामध्ये ही जी संख्या आहे ही दारिद्र्यात जगणाऱ्या, गरिबीत जगणाऱ्या व्यक्तींची संख्या ही नेहमी कमी अधिक अशी होत जाते। आता हे आपण ठरवतो कसं? आपल्याला माहिती आहे की गरिबीची रेषा एक देशामध्ये तयार झालेली आहे। प्रत्येक देशामध्ये ही गरिबीची रेषा एकसारखी नाही, त्याला वेगळे निकष राहतात आणि त्या निकषाच्या आधारे ही गरिबीची रेषा प्रत्येक देशामध्ये वेगळ्या पद्धतीनं तयार केली जाते। भारतामध्ये जर पाहायला गेलो आपण तर शहरी भागामध्ये ज्या कुटुंबाचं दरमहा उत्पन्न 1286 रुपयेपेक्षा कमी आहे आणि ग्रामीण भागातल्या ज्या कुटुंबांचं दरमहा उत्पन्न 1059 रुपये 42 पैसे यापेक्षा कमी आहे, अशा सर्व कुटुंबांना आपण दारिद्र्य रेषेखाली आणलेलं आहे। आता जर आपण ही उत्पन्नाची मर्यादा लक्षात घेतली तर आपल्या देशामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये किती लोक दारिद्र्य रेषेखाली जगत आहेत किंवा गरिबीच्या रेषेखाली जगत आहेत, ही सर्वसाधारणपणे जी संख्या आहे भारतातली ती 3.5 कोटी एवढी संख्या आहे। मग अशा पद्धतीनं जर समजा 3.5 कोटी लोक हे दारिद्र्य रेषेखाली, गरिबी रेषेखाली जगत आहेत, तर मग का अशा पद्धतीनं दारिद्र्य वाढत जात आहे? कारण त्याची काही प्रमुख कारणं आहेत। या गरिबीची, या दारिद्र्याची काही कारणं आहेत आणि ती कारणं म्हणजे आपल्या देशामध्ये वाढणारी लोकसंख्या। लोकसंख्या वाढ ही प्रचंड प्रमाणात होते। ते एक महत्त्वाचं कारण आहे की गरिबी आपल्या देशामध्ये वाढण्याचं। जो आर्थिक विकासाचा दर असतो हा आर्थिक विकासाचा दर हा जर फास्ट असेल तर निश्चितपणे गरिबी कमी होते। मात्र आपल्या देशामध्ये आर्थिक विकासाचा दर हा स्लो आहे, मंद आहे आणि त्यामुळं ही गरिबी वाढत चाललेली आहे। दुसरं गरिबी वाढण्याचं कारण आहे ते म्हणजे देशामधलं बेरोजगारी। आणि एक आपल्या लक्षात येऊ शकतं की उत्पन्न आणि साधनं यांचं जर प्रमाण हे समान असेल
तर गरिबी वाढत नसते, मात्र असमान अशा पद्धतीनं विभागणी या उत्पन्नाची आणि साधनांची होत असते, तेव्हा गरिबी वाढत असते. आणि अशा पद्धतीची असमानता ही आपल्या देशामध्ये आहे आणि म्हणून आपल्या देशामध्ये गरिबी ही वाढत 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 चाललेली आहे किंवा आर्थिक विषमता पसरत चाललेली आहे. आता आपल्याला हेही माहिती पाहिजे की जेव्हा एखाद्या देशामध्ये गरिबीचं प्रमाण वाढतं, आर्थिक दरी सामाजिक घटकांमध्ये अशी निर्माण होते, तेव्हा अशी दरी, अशी गरिबी, असं दारिद्र्य हे त्या त्या राष्ट्राच्या प्रगतीतील मुख्य अडसर ठरत असते. देशाची प्रगती तेव्हा होते जेव्हा आर्थिक दृष्टिकोनातून सर्व जनता ही सक्षम ठरते, मात्र जेव्हा आर्थिक विषमता देशामध्ये निर्माण होते तेव्हा निश्चितपणे तो राष्ट्राच्या प्रगतीतील महत्त्वाचा अडसर असा तयार होत असतो. मित्रो, महत्त्वाचा भाग असा की ही जी गरिबी आहे, ही गरिबी किंवा आर्थिक विषमता आपण म्हणू, ही आर्थिक विषमता ही कशामुळे निर्माण होते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. मात्र जी महत्त्वाची क्षेत्र आहेत देशामधली, उदाहरणार्थ व्यापार क्षेत्र आहे, वाणिज्य क्षेत्र आहे, उद्योग क्षेत्र आहे, या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये जर एखाद्या सामाजिक घटकाला अपुरं प्रतिनिधित्व मिळत असेल तर निश्चितपणे तो घटक आर्थिक दृष्टिकोनातून मागं राहतो, हे निश्चित ठरलेलं आहे. आणि म्हणून ही जी आर्थिक समस्या या देशामध्ये ज्या निर्माण होतात, या जर आपण सर्वसाधारणपणे सामाजिक स्तरावरती त्याचं रिफ्लेक्शन कशा स्वरूपाचं आहे हे जर पाहायला गेलो तर आपल्याला काय जाणवतं की शैक्षणिक मागासलेपण आणि गरिबी हे एका समस्येचं महत्त्वाचं कारण आहे. कमी मालमत्तेची मालकी, काही लोकांच्याकडं, एक मुठभर लोकांच्याकडं अधिक संसाधनांची किंवा मालमत्तेची मालकी आहे आणि अनेक टक्के लोकांकडं ही अत्यल्प संसाधनांची किंवा मालमत्तेची मालकी आहे. म्हणजे कमी मालमत्तेची मालकी, व्यवसायाची मर्यादित निवड, काही समाज घटकांनी वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात आत्मसात केलेले आहेत, मात्र काही समाज घटकांनी ही जी निवड आहे व्यवसायाची ती केलेली नाही किंवा अत्यल्प प्रमाणामध्ये केलेली आहे आणि त्यामुळं असे घटक आर्थिक दृष्टिकोनातून मागं राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. मित्रहो, भूमिहीनता ही एक महत्त्वाची अडचण, या 4 महत्त्वाच्या अडचणी आहेत पहा. शैक्षणिक मागासलेपण आणि गरिबी, कमी मालमत्तेची मालकी, व्यवसायाची मर्यादित निवड आणि भूमिहीनता, ह्या 4 महत्त्वाच्या अडचणी, 4 महत्त्वाच्या समस्या या देशातल्या समाज घटकांच्या समोर आहेत. जर आपण गरिबीचं एक अकाउंट घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला काय जाणवतं की जेवढी म्हणून कामगारांची संख्या आपल्या देशामध्ये आहे, या एकूण कामगारांपैकी 50% कामगार हे शहरी भागामध्ये प्रामुख्यानं आणि ते अनुसूचित जाती, जनजाती या समाज घटकातले असतील तर साधारणतः 50% कामगार हे आज आपल्याला दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहेत हे जाणवतं. जे पर्टिक्युलरली शेड्यूल्ड ट्राईब आपण ज्याला म्हणतो, अनुसूचित जनजाती घटक किंवा कामगार आपण ज्याला म्हणतो, त्या अनुसूचित जनजाती कामगारांपैकी 50% कामगार हे आपल्याला दारिद्र्य रेषेखाली जीवन जगताना पाहायला मिळतात आणि 33.3% हा अनुसूचित जमातीमधला जो कामगार आहे तो तुम्हाला दारिद्र्य रेषेखाली जीवन जगताना पाहायला मिळतो. जे भूमिहीन शेतमजूर आहेत हे देखील भूमिहीन शेतमजूर जवळजवळ एकूण भूमिहीन शेतमजुराच्या 50% भूमिहीन शेतमजूर या देशामध्ये आपल्याला दारिद्र्य रेषेखालील जीवन जगताना पाहायला मिळतात. मित्रो, हे अशा पद्धतीची एकूण परिस्थिती आपल्या देशामध्ये आहे आणि या परिस्थितीवरती म्हणजे ही परिस्थिती बऱ्यापैकी बदललेली असं आपण म्हणू,
कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान या देशाला 1950ला दिलं आणि 50ला ते लागू झालं आणि त्यानंतर हळूहळू देश पुढं सरकत गेला, वेळ सरकारने त्याच्यातल्या तरतुदी समाजामध्ये लागू करायचा प्रयत्न केला आणि मग हा बदल झाला. पण जर तुम्ही 1950, 1960, 1970 ही दशकं जर पाहिली असतील तर हे जे प्रमाण आहे दारिद्र्यरेषेखालील हे आत्ताच्या प्रमाणापेक्षा अनेक पटीनं अधिक होतं. म्हणजे काही अंशी संविधानिक उपाययोजना केल्यामुळं ही दरी जी आहे ही दरी कमी कमी होत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये ज्या तरतुदी केल्या, उदाहरण दाखल की अनुच्छेद 340 आहे, 341 आहे, 342 आहे, या अनुच्छेदाच्या तरतुदींमुळं त्या समाज घटकाला, ओबीसी समाज असेल 340मध्ये येणारा किंवा 341मध्ये येणारा अनुसूचित जाती समाज असेल किंवा अनुसूचित जनजाती की जो 341 अनुच्छेदाच्या अंतर्गत येतो, या सर्व समाज घटकांनी संविधानिक तरतुदींचा वापर करून शिक्षण घेतलं. काही अंशी त्यांना नोकऱ्याही मिळाल्या आणि शिक्षण आणि नोकऱ्या ह्या दोन दोरांच्यामुळं हळूहळू हे समाज वरती आपली उन्नती करत सरकत गेले. आणि म्हणून या 3 आर्टिकल्सना अनन्यसाधारण महत्त्व या देशातल्या सामाजिक मागासलेपण, आर्थिक मागासलेपण, शैक्षणिक मागासलेपण असलेल्या घटकांच्या बाबतीमध्ये आहे. मित्र, जर आपण बौद्ध समाजाचा विचार केला तर आपलं काय जाणवतं? बौद्ध समाजानं साधारणतः 1970च्या दशकामध्ये, जरी 1950ला संविधान लागू झालं असलं तरी संविधानातल्या शैक्षणिक तरतुदी, आरक्षणाच्या तरतुदी या सर्वसाधारणपणे 1970च्या दशकामध्ये या देशामध्ये लागू झाल्या आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं शिक्षणामध्ये या मागासवर्गीयांचा आणि प्रामुख्याने बौद्धांचा टक्का वाढला. आणि हा टक्का वाढल्यामुळं, त्यांच्यामध्ये शैक्षणिक प्रगती झाल्यामुळं निश्चितपणे शासकीय आस्थापनांमध्ये, खाजगी आस्थापनांमध्ये या मंडळींनी नोकऱ्या मिळवल्या आणि नोकऱ्याच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची आर्थिक प्रगती करून घेतली. मित्रो, या शिक्षणाच्या जोरावर आपण अनेक क्षेत्रांमध्ये घुसलेलो आहोत आणि आपल्या कामाचा ठसा आपण उमटवलेला पाहायला मिळतो. आपण जर पाहायला गेलो तर एक शिक्षणासारखं क्षेत्र आहे. या शिक्षणासारखं क्षेत्र हे समजून घेताना आपल्या लक्षात येऊ शकतं की आज शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब किंवा ओबीसीमधले जर संख्या आपण पाहिली शिक्षकांची तर ती अनेक लाखांमध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल लाखो शिक्षक आहेत, जे लाखो शिक्षक आहेत, हजारो प्राचार्य आहेत, हजारो मुख्याध्यापक आहेत, शेकडो शिक्षणतज्ज्ञ आहेत आपल्या समाजामध्ये. मात्र एवढं असूनही आपण एकही शिक्षण संस्था काढू शकलो नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे. अत्यंत दुर्दैव आपल्या समाजाचं हे आहे की एवढे शिक्षणतज्ज्ञ आणि एवढी लाखो मंडळी शिक्षण क्षेत्रामध्ये अगदी शिपायापासून ते विचारवंतांपर्यंत किंवा प्राचार्यांपर्यंत, कुलगुरूपर्यंत या समाजामध्ये घडले. मात्र स्वतःच्या मालकीच्या शिक्षण संस्था निर्माण करणं हे आपल्या समाजाला जमलेलं नाही. त्याचं कारण असं की शिक्षणातलं अर्थकारण हे फार मोठं आहे, फार मोठं आहे. आणि जेव्हा शिक्षणातलं अर्थकारण आपण समजून घेऊ शकत नाही किंवा घेत नाही आणि त्याचा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये तो करून घेत नाही, समाजाच्या जीवनामध्ये करून घेत नाही, तोपर्यंत आपली आर्थिक प्रगती यापेक्षा अधिक गतीनं होणार नाही ती प्रगती. आणि म्हणून या शिक्षणतज्ज्ञांनी अशा पद्धतीनं या बाबी समजून घेऊन नवीन शिक्षण संस्था आपल्या समाजानं उभ्या करणं आणि त्याचं जे अर्थकारण आहे, त्या शिक्षणातलं जे अर्थकारण आहे, कारण पहा आज बदललेली शिक्षण व्यवस्था, त्याच्यामध्ये शासकीय अनुदान बंद झालेलं आहे. विनाअनुदान तत्वावरतीच बहुतांशी कोर्सेस शासनानं सुरू केलेले आहेत आणि त्याची फी देखील भरमसाठ वाढवलेली आहे. आपला सर्व बहुजन विद्यार्थी हा इतर शिक्षण संस्थांमध्ये ही लाखो रुपयांची फी, हजार रुपयांची फी भरतो आणि आपलं शिक्षण त्या ठिकाणी घेतो. काही ठिकाणी तर शिक्षण संस्थांमध्ये बसायची व्यवस्था नाही तरी देखील पूर्ण फी घेतली जाते. मात्र जर आपण क्वालिटी एज्युकेशन आपल्या स्वतःच्या संस्था काढून
तेच पैसे आपण आपल्या विद्यार्थ्यांकडून, इतर समाजातल्या विद्यार्थ्यांकडून घेतले आणि जर त्या शिक्षण संस्था चालवल्या तर क्वालिटी एज्युकेशन आपल्याला देता येऊ शकतं आणि अनेक लोकांना आपण व्यवसाय देऊ शकतो, नोकरी उपलब्ध करून देऊ शकतो, चांगलं एज्युकेशन देऊ शकतो. आणि म्हणून शिक्षणातल्या अर्थकारणावरती लक्ष केंद्रित करणं हे प्रत्येक समतासैनिक दलामध्ये काम करणाऱ्या मार्शलचं कर्तव्य आहे. त्याच्यामध्ये नवीन कोर्सेस, उदाहरणार्थ IT आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स नंतर BMS आहे, BBM आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता नवीन आलेला जो अत्यंत महत्त्वाचा कोर्स आहे तो आहे, डाटा सायन्स आहे, DMLT आहे, नर्सिंग कोर्स आहेत. एक नव्हे शेकडो कोर्सेस असे आहेत की ज्याला आपण कौशल्यवर्धित कोर्सेस म्हणतो. अशा प्रकारचे कोर्सेस जर आपण चालवले तर निश्चितपणे आपल्या शिक्षण संस्था अत्यंत चांगलं काम करू शकतील आणि अर्थकारणाला एक वेगळी कलाटणी ते देऊ शकतात. मित्र, ही जी नोकरी आहे, ही जेव्हा नोकरीचं सेक्टर, कारण पहा, अर्थकारण जर आपल्या समाजाचं सुधारवायचं असेल, चांगलं करायचं असेल तर साधारणतः 5 महत्त्वाच्या क्षेत्रांवरती आपलं लक्ष केंद्रित करावं लागेल. त्यातलं मगाशी म्हटलं की नोकरी, दुसरा आहे व्यापार, तिसरा आहे उद्योग, चौथा आहे वाणिज्य आणि 5वं आहे शेती. याहीपेक्षा अनेक क्षेत्र आहेत, परंतु ही प्रमुख क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये आपण मन लावून काम केल्यानंतर आपली आणि समाजाची आर्थिक स्थिती अत्यंत वेगानं ही बदलू शकतो आणि समाजातल्या तरुणांना आपण काम देऊ शकतो, त्यांना उद्योगशील बनवू शकतो. जेव्हा नोकरी आपण पाहतो, आता पहा बंधूंनो, एक झालेलं आहे की शासनानं अत्यंत मुरब्बीपणे षडयंत्र रचून आपल्या तरुणांना मिळणाऱ्या सर्व नोकऱ्या हे नेस्तनाबूद करायचं धोरण आखलेलं आहे. कारण ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या आस्थापनामध्ये, शासकीय आस्थापनामध्ये आपल्याला आरक्षण होतं, ते आरक्षण संविधानिक असल्यामुळे त्यांना संविधानातून ते कॅन्सल करता येऊ शकत नाही, नेस्तनाबूद करता येऊ शकत नाही. मात्र ग्राउंडवरती ज्या ठिकाणी आपल्याला आरक्षणाचा लाभ मिळतो अशी सगळी क्षेत्र त्यांनी खाजगी केली. रेल्वेचं खाजगीकरण, बँकांचं खाजगीकरण, LICचं खाजगीकरण, विमानांचं खाजगीकरण, विमान क्षेत्रांचं असे एक नव्हे शेकडो सामाजिक शासकीय जी आस्थापनं होती त्यांचं रूपांतर त्यांनी खाजगीकरणामध्ये केलं आणि त्याचा फटका बहुजन समाजातल्या तरुणांना मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. कारण हक्काचं आरक्षण, हक्काच्या नोकऱ्या तिथून गेल्या. कारण खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण लागू पडत नसल्यामुळं संविधानात ती तरतूद आहे, मात्र प्रत्यक्षात तो नोकरीचा फायदा आपल्या मुलामुलींना होत नाही हे आता जाणवायला लागलेलं आहे. आणि म्हणून दलाचा कार्यकर्ता म्हणून आपलं काय केलं पाहिजे, या जास्तीत जास्त क्षेत्रामध्ये मुलांना आपल्या नोकऱ्या कशा मिळतील, मग त्या खाजगी असतील किंवा ज्या काही थोडा बहुत आता उरलेल्या आहेत शासकीय त्या असतील, याच्यामध्ये येण्यासाठी आपल्या मुलांना आपण प्रवृत्त केलं पाहिजे. आणि ते आपलं कसं करता येऊ शकेल, एक उदाहरण दाखल मी तुम्हाला सांगतो की जो प्रयोग समता दलाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्ही केलेला आहे आणि त्याला चांगलं यश मिळतं आहे, तो म्हणजे आम्ही निर्माण केलेला आहे जॉब पोर्टल. एक जॉब पोर्टल काढलेलं आहे आणि आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं जॉब पोर्टल दलाच्या माध्यमातून निघावं. ह्या जॉब पोर्टलमध्ये आपण करतो आहोत काय, जॉब पोर्टल काढलेलं आहे, आणखीन सामाजिक विकास केंद्र हेही काढलेलं आहे. आणि या दोन्ही सामाजिक विकास केंद्रामध्ये आणि जॉब पोर्टलवरती आपण करतो आहोत काय की ज्या ज्या म्हणून जाहिराती केंद्र शासनाच्या येतात, राज्य शासनाच्या उपलब्ध होतात किंवा मल्टीनॅशनल कंपन्यांच्या असतात, खाजगी काही आस्थापनांच्या असतात, त्या सगळ्या जाहिराती आपण डाउनलोड करून घेतो आणि एके ठिकाणी या जॉब पोर्टलवरती आणि सामाजिक विकास केंद्रामध्ये उपलब्ध करून देतो. त्या ठिकाणी येणारी जी मुलं आहेत, मुली आहेत, तरुण आहेत, शिकलेले आहेत, ह्या सगळ्यांना ते पाहायला मिळतं. आपल्याला माहिती आहे की आपली मुलं अँड्रॉईड मोबाईल्स हातात मिळाल्यानंतर त्याचा योग्य वापर हा आपल्या उन्नतीसाठी करण्यापेक्षा इतर कारणालाच तो अधिक करतात. म्हणजे कोणत्या बाबीसाठी हा मोबाईल वापरायचा, योग्य बाबीसाठी कमी आणि अयोग्य बाबीसाठी अधिक प्रमाणात वापरला जातो. आणि म्हणून या मुलांना आपण योग्य मार्ग दाखवण्यासाठी या सगळ्या जाहिराती एकत्र केलेल्या आहेत. त्या जॉब पोर्टलवरती आपण सोडतो की ज्या जॉब पोर्टलवरती शेकडो मुलामुलींनी एनरोल केलेलं आहे
रजिस्टर केलेलं आहे आणि विकास केंद्रामध्ये देखील त्यांनी अनेक लोकांनी रजिस्टर केलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांना ही जाहिराती उपलब्ध करून देतो. त्या जाहिराती त्यांनी पाहिल्या की त्यांना हवं ते क्षेत्र ते निवडू शकतात, त्या ठिकाणी ते जाऊ शकतात, अर्ज करतात. फक्त अर्ज करणंच नव्हे तर त्याला लागणारी डॉक्युमेंट्स तीही आपण जॉब पोर्टलच्या आणखीन विकास केंद्राच्या माध्यमातून त्यांना सपोर्ट सिस्टीम उभी करून दिली आहे. ती अर्ज कसा करायचा ते सांगतो. आणि अर्ज केल्यानंतर त्या पोस्टसाठी आपण मॉक इंटरव्ह्यू लावतो आणि त्या मॉक इंटरव्ह्यूमधून त्या मुलांची तयारी होते, इंटरव्ह्यू कशी द्यायची. ह्या मधल्या पिरियडमध्ये त्या मुलामुलींनी अभ्यास करावा आणि परीक्षा असतील तर त्या परीक्षा द्याव्यात, परीक्षा नसतील तर डायरेक्ट इंटरव्ह्यूला जावं आणि त्या इंटरव्ह्यू कशा पद्धतीनं घ्यायच्या याची एक तयारी आपण त्या केंद्राच्या माध्यमातून करून घेतो. म्हणजे नोकरीमध्ये शिरण्यासाठी या मुलांना एक सपोर्ट सिस्टीम आपण उभी करून देतो आहोत. तर तशा पद्धतीची सपोर्ट सिस्टीम आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये दलाच्या माध्यमातून उभी करणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, दुसरं जे क्षेत्र आहे नोकऱ्यांच्या व्यतिरिक्त ते म्हणजे व्यापार. हे जे व्यापार क्षेत्र आहे, त्या व्यापारामध्ये काय केलं जातं? व्यापारामध्ये साधारणतः काय जो माल असतो तो माल होलसेल प्रमाणामध्ये खरेदी करायचा असतो आणि तो होलसेल प्रमाणामध्ये खरेदी केल्यानंतर त्याची किंमत आपल्याला कमी पडते, कमी द्यावी लागते आणि हाच माल आपण रिटेल स्वरूपामध्ये किरकोळ स्वरूपामध्ये जेव्हा विकतो तेव्हा ज्या पैशामध्ये तो माल खरेदी केलेला असतो त्यापेक्षा अधिक पैशामध्ये आपण तो विकतो. आणि हा जो दोन्हीमधला जो फरक आहे, खरेदी आणि विक्रीमधला जो फरक आहे, तो फरक म्हणजेच व्यापार आहे. म्हणजे व्यापारातून अशा पद्धतीनं आपल्याला इन्कम जनरेट करता येऊ शकतो. आपल्या तरुणींना, आपली तरुणी खरं म्हणजे या व्यापारामध्ये फार अल्प प्रमाणामध्ये आहे. आणि आपल्याला माहिती आहे की जो समाज अनेक वर्ष व्यापारामध्ये आहे त्याची आर्थिक प्रगती किती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आपल्याला त्या पद्धतीनं या व्यापार क्षेत्रामध्ये शिरावं लागेल, विक्री केंद्रांची निर्मिती आपल्याला करावी लागेल. पहा, साधी तुम्ही विक्री केंद्र निर्माण करू शकता. किंवा फुलं आहेत, फळं आहेत, कापड आहे, औषधं आहेत, किराणा माल आहे, सुवर्णकार आहे, जे चांदी असेल किंवा सोनं असेल याच्यातला व्यापार आहे, शालोपयोगी वस्तूंचा व्यापार असेल, अगदी शेळ्या मेंढ्यांचा व्यापार असेल, गुरांचा व्यापार असेल. अनेक प्रकारचे व्यापार या देशामध्ये आहेत आणि या व्यवसायामध्ये व्यापारामध्ये आपल्याला उतरणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या संबंधात व्यापारात जर उतरवायचं असेल तर या व्यापारातील ज्ञान, सखोल ज्ञान आपल्या मुलामुलींना देण्यासाठी म्हणून अशी काही सामाजिक विकास केंद्र निर्माण केली पाहिजे की ज्या ठिकाणी या मुलामुलींना आपण एकत्र बोलवू, महिन्यातून एकदा कमीत कमी कार्यशाळा 2 दिवसाची 3 दिवसाची त्याच्यासाठी ठेवू आणि त्या क्षेत्रातलं ज्ञान आपण त्यांना देऊ. म्हणजे व्यापार कशा पद्धतीनं तो करायचा आणि त्याच्यामध्ये यश कसं मिळवायचं हे आपल्याला सांगता येऊ शकतं. व्यापाराच्या नंतर उद्योग हा एक महत्त्वाचा भाग आहे. आता उद्योगामध्ये काय केलं जातं? उद्योगामध्ये कच्चा माल आणून कच्च्या मालावरती प्रक्रिया करून पक्का माल तयार करणं, की जो पक्का माल व्यापाऱ्यांच्या हातात दिल्यानंतर पुढे त्याची विक्री होते. पण उद्योगांचं मुख्य कामच हे आहे की कच्च्या मालापासून पक्क्या मालाची निर्मिती करणं. अनेक प्रकारचे उद्योग आहेत. प्रामुख्याने उद्योग आपण 3 ठिकाणी विभागतो. एक लघु उद्योग, ज्याला आपण स्मॉल स्केल इंडस्ट्री असं म्हणतो, किंवा मध्यम जो आहे मीडियम स्केल इंडस्ट्री, आणि जो अवजड उद्योग आहे ते लार्ज स्केल इंडस्ट्री. अशा पद्धतीच्या 3 प्रकारचे उद्योग या देशामध्ये आहेत. आणि या उद्योग क्षेत्रामध्ये आपली मुलं मुली ही अत्यल्प प्रमाणात, जवळजवळ म्हणजे 1% देखील नाहीत, इतकं अल्प प्रमाण या उद्योग क्षेत्रामध्ये. फार मोठ्या प्रमाणात पैसा आणि अर्थकारण हे या उद्योग क्षेत्रावरती अवलंबून आहे की जिथं पैसा आहे त्या ठिकाणी आपण शिरकाव केलेला नाही. अगदी साधी उदाहरणं घ्या. म्हणजे लोणचं तयार करायचं असेल, लोणच्याचा उद्योग असेल, पापडांचा उद्योग असेल, आंबा, काजू. आमच्या कोकणामध्ये तरी साधारणतः 2 महिने हे आंब्याचं पीक राहतं, 2-3 महिने आंब्याचं काजूचं पीक राहतं. ह्या 2-3 महिन्यामध्ये काही समाजातील तरुणी हा व्यापार करतात, उद्योग निर्माण करतात
आणि त्या आंब्यावरती प्रक्रिया करून आंब्याचे वेळ प्रॉडक्ट्स करतात. किंवा व्यापारामध्ये 2-2, 3-3 महिन्यामध्ये पूर्ण बागाच्या बागा खरेदी करायच्या अत्यंत कमी किमतीमध्ये, आणि तिथं निर्माण झालेला आंबा असेल, काजू असेल, तो भरमसाठ किमतीनं विकायचा. म्हणजे 5-5, 6-6, 8-8, 10-10 लाख रुपये हे निव्वळ नफा एक 3 महिन्यामध्ये ही मंडळी काही लोक कमवत असतात. हे अशा क्षेत्रांवरती, म्हणजे व्यापाराच्या क्षेत्रावरती आणि उद्योजक क्षेत्रावरती आपल्या तरुण तरुणींनी लक्ष केंद्रित करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे काजू असेल किंवा आपली द्राक्षे असतील यांच्यावरती प्रक्रिया करणं, त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारची प्रॉडक्ट निर्माण करणं, किंवा इतर निर्मिती आहे जे मध्यम स्वरूपाची किंवा अवजड स्वरूपाची जे आहेत, हे उद्योग आपण हातामध्ये घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची महामंडळ, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल की जरी आपल्याला मोठा उद्योग निर्माण करायचा असेल, मध्यम स्वरूपाचा उद्योग निर्माण करायचा असेल, तर आर्थिक पाठबळ आपल्याला मिळणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी वेगळी सिस्टीम शासनाने निर्माण करून ठेवलेली आहे. उदाहरणार्थ महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ आहे, किंवा महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळ आहे, किंवा संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ आहे, किंवा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आहे. अशा पद्धतीची शासन स्तरावरती वेगवेगळ्या प्रकारची मंडळं निर्माण झालेली आहेत, किंवा शासनामार्फत चालवली जाणारी कौशल्य विकास केंद्र आहेत, किंवा जिल्हा उद्योजकता केंद्र आहेत. या अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या केंद्रांची माहिती आपण करून घेणं गरजेचं आहे. तिथली सिस्टीम समजून घेणं गरजेचं आहे. कशा पद्धतीनं अर्ज करायचे, त्याला क्रायटेरिया काय असतो, त्याला डॉक्युमेंट्स कोणती आवश्यक असतात, त्याला क्वालिफिकेशन काय आवश्यक असतं, आणि ही सगळी माहिती आपल्या तरुण तरुणींच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यांना उद्योगात उभं राहण्यासाठी मदत करणं. अगदी प्रपोजल बनवण्यापासून ते इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यापर्यंत या सगळ्या बाबीची माहिती या तरुण तरुणींना देण्याचं काम कार्यशाळेच्या माध्यमातून दलानं करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि असे काही उद्योजक समाजातून जेव्हा तयार होतील, निश्चितपणे तेच उद्योजक अनेक लोकांना नोकऱ्या देणारे ठरतील, आणि सोबतच दलाकडं पैशाचं ओघही लागेल आणि समाजाची आर्थिक उन्नती होऊ शकेल. नोकरी, व्यापार, उद्योग यानंतर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे वाणिज्य विभाग आहे. मित्र, वाणिज्य विभाग की या सगळ्या क्षेत्रामध्ये निर्माण होणारा पैसा ज्या ठिकाणी येतो तो वाणिज्य विभाग आहे. जे उदाहरणार्थ बँका आहेत, पतसंस्था आहेत, मायक्रो फायनान्स आहे, ही आर्थिक फर्म्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत, हे ऑडिटर्स आहेत. या नोकऱ्यामधला जरी भाग असला तरी हे वाणिज्य क्षेत्राशी संबंधित लोक आहेत. तर आपल्या विचार करा की शेड्यूल कास्टमध्ये जे कर्मचारी काम करत आहेत शासकीय स्तरावरती, या लोकांकडं प्रत्येक महिन्याला जवळजवळ 327 करोड रुपये पेन्शनच्या आणि पगाराच्या माध्यमातून येतात. म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसा समाजाकडे येतो. मात्र हा पैसा त्यांच्या स्वतःच्या बँकेमध्ये ते ठेवत नाहीत, कारण स्वतःच्या बँकाच नाहीत. पैसा प्रचंड येतो आहे, मात्र येणारा पैसा हा इतर लोकांच्या बँकांमध्ये असतो, आणि तो इतर लोकांच्या ज्या बँका आहेत, समजा मला काही लाख रुपये पगार आहे, तर मी पगार झाल्यानंतर सगळेच्या सगळे पैसे काढून घेत नाही. मी अगदी लागेल गरजेपुरते काढून घेतो, बाकी सगळे तिथंच ठेवतो. एफडी स्वरूपात असेल किंवा इतर कुठल्याही स्वरूपात असेल, आणि त्याच्या रोलिंग करून त्या संस्था प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लाखो करोडो रुपयांचा नफा मिळवतात. आणि नफ्यातला 2% जो वाटा आहे की ज्याला आपण CSR फंड असं म्हणतो, हा CSR फंड ते त्यांच्या समाजातल्या तरुण तरुणींच्या कल्याणासाठी ते लावत असतात. म्हणजे पैसा आपला, नफा ते आपल्या पैशावर ते मिळवणार, आणि त्याच्यातला अनेक करोड रुपयाचा हिस्सा त्यांच्या समाजातल्या तरुण तरुणींच्या उन्नतीवरती खर्च करतात. आपल्या तरुण तरुणींना मात्र त्यातला 1 रुपया मिळत नाही. मित्रो, एवढा पैसा 327 कोटी रुपये एका महिन्यात आपल्याकडे येत असेल, तर आपली स्वतःच्या मालकीची बँक आहे का? स्वतःच्या मालकीच्या पतसंस्था आहेत का? त्याचं उत्तर नाही असं होईल. आणि म्हणून आपल्याकडे देखील चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत, आपल्याकडे देखील ऑडिटर्स आहेत, वाणिज्य क्षेत्रामध्ये काम करणारी तज्ज्ञ मंडळी आहेत. यांनी बँकांची निर्मिती करणं, पतसंस्थांची निर्मिती करणं
हे अत्यंत गरजेचं आहे. आणि या जेव्हा पतसंस्था आपण काढू, छोटे छोटे अगदी बचत गट जरी काढलेत, मिनी बँका जरी काढल्यात, तरी आपल्या लोकांना बचतीचं महत्त्व सांगून बचतीचं म्हणजे खर्चावरती नियंत्रण कसं करायचं आणि थोडे 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 पैसे बाजूला करून त्याची बचत कशी करायची आणि मग ही गंगाजळी हळूहळू कशी वाढवत न्यायची आणि आपला आर्थिक विकास करायचा, या संबंधामध्ये आपल्याला माहिती देणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे ही वाणिज्य जी क्षेत्र आहे, वाणिज्य क्षेत्रामध्ये घुसणं आणि स्वतःच्या मालकीच्या पतसंस्था निर्माण करणं, त्या पतसंस्थाच्या माध्यमातून आपल्या तरुण तरुणींना उद्योग निर्मितीसाठी कर्ज पुरवठा करणं, त्यांच्या गरजा असतात डेलीच्या त्या साठी कर्ज वित्तपुरवठा करणं, शिक्षणासाठी वित्तपुरवठा करणं. म्हणजे समाजाला जर आपण आर्थिक सपोर्ट सिस्टीम उभी केली स्वतःच्या मालकीची, म्हणजे पतसंस्थेच्या किंवा बँकांच्या माध्यमातून, तर समाजाचा विकास झपाट्यानं होत असतो. हे आपण इतर समाजाकडे पाहून सांगू शकतो. हे असे समाज त्यांच्या स्वतःच्या बँका आहेत आणि माणूस गेला की 10 मिनिटामध्ये, अर्ध्या तासामध्ये त्यांना कर्ज लाखो रुपयांचं मिळतं आणि मग ते त्यांचे उद्योग मग पुढं तयार करत असतात, शिक्षणावरती पैसा खर्च करतात, इतर अनेक गोष्टीवरती पैसा खर्च करतात. अशा प्रकारची आर्थिक सपोर्ट सिस्टीम, इकॉनॉमिक सपोर्ट सिस्टीम ही समाजानं उभी करणं, त्यासाठी समाजाला जागृत करणं हे समता दलाचं अत्यंत महत्त्वाचं काम आहे. मित्रो, पुढचा जो महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे शेती व्यवसाय. आता पूर्वी जशी शेती होती तशी राहिलेली नाही. पूर्वी शेती होती ती ॲनिमल पॉवर्ड होती, म्हणजे गुरांना आतमध्ये घालायची शेतीमध्ये आणि गुरांच्या शक्तीचा वापर करून शेती नांगरायची किंवा ती तयार करायची. परंतु आता गुरांची संख्या शेतीमधली कमी झालेली आहे आणि आपण ज्याला म्हणतो की मशीन इंजिनियर्ड ॲग्रिकल्चर, म्हणजे ट्रॅक्टर असेल किंवा इतर की अशा पद्धतीची डिझेलवरती चालणारी इंजिन असतील, त्या इंजिनाच्या माध्यमातून आता शेती केली जाते. म्हणजे शेतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पैसा मिळू शकतो. शेती आता व्यवसाय न पाहता त्याच्याकडं इंडस्ट्री म्हणून पाहणं गरजेचं आहे. आपण ॲग्रिकल्चर इंडस्ट्री असं म्हणतो. म्हणजे कोणत्या वेळी कोणतं पीक घ्यायचं की जेव्हा मागणी अधिक असते, अशा वेळी ते पीक निर्माण करणं, म्हणजे आपण ज्याला सुयोग्य नियोजन पिकांचं हे आपण म्हणतो. बियाणं असतील, खतं असतील, पाणी असेल, या सगळ्या बाबींचं योग्य पद्धतीने जर प्लॅनिंग केलं, योग्य पद्धतीनं नियोजन केलं आणि शेती केली तर निश्चितपणे शेती ही फायद्यामध्ये जाते. आणि म्हणून शेती व्यवसायामध्ये फक्त शेतमजूर म्हणून काम करण्यापेक्षा सामूहिक शेती जर आपण केली, कारण आपल्याकडं शेती फार कमी असते, काही गुंठ्यांमध्ये शेती राहते, परंतु अनेक समाजातल्या लोकांनी एकत्र येऊन जी काय अनेक एकर शेती सगळ्यांची मिळून तयार होईल, त्याच्यामध्ये जर आपण कष्ट केले, सामूहिक शेती, कारण बाबासाहेबांनी या देशातली सगळी शेती ही राष्ट्राची मालकीची करायची मागणी केलेली होती. म्हणजे जेव्हा आपण जरी राष्ट्रीय मालकीची करू शकलो नाही तरी सामूहिक शेती करण्याच्या दिशेनं योग्य पद्धतीनं पाऊल उचलू शकतो. आणि जेव्हा अशा पद्धतीचं पाऊल आपण उचलू, सामूहिक शेतीचा प्रयोग आपण करू, तेव्हा अनेक लाख रुपयांचा फायदा अशा शेतीतून झालेला आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि जो काय माल तयार होतो, या मालावरतीच प्रक्रिया आपल्याच उद्योगांमध्ये जर आपण करू शकलो, म्हणजे शेतमाल आपलाच, त्याच्यावरती प्रक्रिया करणारे उद्योग देखील आपण निर्माण केले तर तेही आपलेच. म्हणजे येणारा जो पैसा आहे या मालाच्या माध्यमातून, तो पैसा समाजामध्येच फिरू शकेल आणि त्याच्यातून आर्थिक उन्नती आपल्याला मोठ्या प्रमाणात साधता येऊ शकेल. या सगळ्या बाबी ज्या आहेत, या सगळ्या बाबींसाठी दलाच्या कार्यकर्त्यांनी आज जशा पद्धतीनं आपण एकत्र बसलो आहोत, हा विषय अत्यंत महत्त्वाचा विषय आपण शांत डोक्यानं समजून घेतो आहोत. अशा पद्धतीनं अनेक पुस्तकांचं वाचन आपल्याला केलं पाहिजे, चिंतन आपण त्याचं केलं पाहिजे, मनन करायला हवं आणि याच्यातून एक स्ट्रॅटेजी आपल्याला ठरवावी लागेल की जी स्ट्रॅटेजी समाज घटकांना उपयोगाची ठरू शकेल. आणि जर आपण असं करू शकलो तर निश्चितपणे दल आपल्या समाजाच्या आर्थिक उन्नतीमध्ये
प्रचंड मोठं योगदान देऊ शकतं याचा ठाम विश्वास मला वाटतो. मला आपण या ठिकाणी बोलवलं आणि आर्थिक उन्नतीसाठी नेमकेपणानं काय करणं अपेक्षित आहे यावरती विचार व्यक्त करण्याची आपण संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल समता सैनिक दल जिल्हा चंद्रपूर यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.